नमस्कार मंडळी, मी प्रवीण बनसोड ॲग्री पॉवरमध्ये आपलं सर्वांचं एकदा परत स्वागत करतो। तर आज आपण पाहूया की आपल्या ॲग्री पॉवरचे जे टोकन यंत्र आहेत यामध्ये दोन प्रकारचे आपण मॉडेल इथे दाखवलेले आहे। एक आहे 12 जाती टोकन यंत्र, तुम्ही पाहू शकता, ज्याची किंमत आहे फक्त आणि फक्त 6700 रुपये। आणि दुसरं जे आहे आपलं मशीन ते आहे 16 जाती टोकन यंत्र, याची किंमत जी आहे ते आहे 8900 रुपये। दोन्ही मशीन एकसारखेच काम करतात, फक्त फरक एवढा आहे की हे जे 4 इंचापासून सुरू होते 2 दातामधलं अंतर 16 जातीमध्ये, आणि तेच अंतर 12 जातीमध्ये जर तुम्ही पाहिलं म्हणजे आपलं जे 6700 रुपयाचं जे मशीन आहे टोकन यंत्र, यामध्ये 5.5 इंचापासून सुरू होते। तर सर्वात आधी आपण यामध्ये काय काय मिळते तुम्हाला ते दाखवून देऊया। तर यामध्ये सर्वात आधी तुम्हाला 4 प्रकारचे स्पेसर मिळतात, तुम्ही पाहू शकता। यांचा उपयोग जो राहतो तो अंतर कमी जास्त करण्यासाठी केला जातो। 4 प्रकारचे स्पेसर जे राहतात त्यांचा। त्यानंतर तुम्हाला 18 प्रकारचे डाई मिळतात, म्हणजे ज्याला तुम्ही चकत्या भिंगऱ्या जे काही म्हणतात ते। हे सीड रोलर जे राहते हे 18 प्रकारचे तुम्हाला मिळतात। त्यासोबत तुम्हाला हँडल मिळते, आपण ह्या मशीनचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे, त्यासोबत तुम्हाला हँडल मिळते। त्यानंतर 2 स्प्रिंग मिळतात, हे जे स्प्रिंग आपण इथं लावलेलं आहे, आणि सॉईल रोलर मिळतो, म्हणजे माती झाकण्यासाठी याचा उपयोग होतो, हे सुद्धा तुम्हाला यासोबत मिळते। तर हे झालं आपलं 12 जातीमधलं जे आपण तुम्हाला आतापर्यंत सांगितलं यासोबत काय काय मिळतात। तसंच आपलं हे जे 16 जाती मशीन आहे, म्हणजे जे 8900ला आपलं जे मशीन आहे, यासोबत सुद्धा काय काय मिळते तुम्हाला मी इथे दाखवून देतो। याच्यामध्ये सेम तसंच मिळते, 4 प्रकारचे स्पेसर राहतात अंतर कमी जास्त करण्यासाठी, ठीक आहे। यासोबत पण तुम्हाला 18 प्रकारचे डाई मिळतात, म्हणजे सीड रोलर जे राहते ते 18 प्रकारचे मिळतात। त्यानंतर 2 स्प्रिंग मिळतात, इथे आपण जे दाखवलेलं आहे लावलेलं आहे, ह्याचे 2 स्प्रिंग मिळतात। त्यानंतर तुम्हाला माती झाकण्यासाठी एक रोलर मिळतो, ज्याला सॉईल रोलर म्हणतात। त्यासोबत तुम्हाला एलकी मिळते, इथे बघा पाहून घ्या तुम्ही, एलकी राहते, हँडल बुश राहतात 2, आणि एक चंद्रकार कोर जे राहते ते एक्स्ट्रा राहते। तर एवढं सारं सामान ह्या मशीन सोबत तुम्हाला मिळते। तर ॲग्री पॉवरचे उत्पादने जे आहे, म्हणजे ॲग्री पॉवरचे जे टोकन यंत्र आहे तुम्ही ओळखायचे कसे, तर तुम्ही एक मिनिट तुम्ही जवळ मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात आधी तुम्ही पहा की यावर एक युनिक नंबरची प्लेट लावलेली आहे, ठीक आहे। हे सबसिडीयुक्त मशीन आहे, म्हणजे यावर 50% सबसिडी तुम्हाला मिळते। यावर आपलं नाव आहे, ॲग्री पॉवर नाव तुम्हाला या प्लेटवर दिसते, आणि मेटल प्लेट आहे। भरपूर शेतकरी आम्हाला विचारतात आणि दुकानामध्ये जातात आणि सांगतात की ॲग्री पॉवरचं मशीन द्या, पण लोक त्यांना दुसरी मशीन देतात। तर ॲग्री पॉवरची मशीन ओळखायचं एक हे साधन आहे की यावर बघा ॲग्री पॉवर नाव दिलेलं आहे, ॲग्री पॉवरचं नाव दिलेलं आहे, ठीक आहे। एक मेटल प्लेट आहे, आणि यावर एक सेंट्रल नंबर दिलेला आहे, म्हणजे सबसिडीसाठी जो नंबर लागतो तो नंबर आपण यामध्ये दिलेला आहे। 50% सबसिडीवर हे मशीन सगळं उपलब्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव अशी कंपनी आहे ज्यावर सबसिडी आहे, ते म्हणजे ॲग्री पॉवर। तर या मशीनची आपण आता मजबूती पाहूया। मजबूतीसाठी बघा, या इथं याच्यावर उभं राहा, बघा तुम्ही पाहू शकता जवळपास यांचं वजन तुम्हाला म्हणजे पाहिल्यावरच ओळखू येईल की किती आहे, एवढं मजबूत आहे। हे व्हर्जिन मटेरियलपासून बनलेलं मशीन आहे, पॉलिकॉर्पोरेट आपण यामध्ये मटेरियल वापरलेलं आहे। तुम्हाला जे मार्केटमध्ये मिळतात ते जे मशीन राहतात ते रिसायकल मटेरियलने बनलेलं राहतात, स्टँडर्ड मटेरियलने बनलेलं राहतात। त्याचप्रकारे आपली ही जी 16 जाती मशीन आहे, 8900ला जी मशीन आहे, याचंही तुम्ही पाहू शकता मजबूती। यामध्ये तर मेटल दिलेलं आहे, आपण याची जी बॉडी आहे यामध्ये मेटल बॉडी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। बघा हे मेटलचं आहे, हे मेटल बॉडीची मशीन आहे, ठीक आहे। आणि ही जी मशीन आपण आता दाखवली होती यामध्ये बघा तुम्ही फायबर आहे, हे फायबर मेटलची बॉडी आहे, आणि ही मेटलची बॉडी आहे। तर तुम्ही दोन्ही मशीन पाहू शकता, यामध्ये मजबूती पाहू शकता तुम्ही। हे सुद्धा व्हर्जिन मटेरियलचं आणि हे सुद्धा व्हर्जिन मटेरियलचं बनलेलं मशीन आहे। ह्या दोन्ही मशीनमधला तुम्हाला मी डिफरन्स सांगतो, फरक सांगतो। यामध्ये जे 2 दाताचं अंतर आपण दाखवलेलं आहे, 12 जाती टोकन यंत्र जे आपलं आहे, यामध्ये 2 दातामधलं अंतर जे आहे हे 5.5 इंचापासून सुरू होते, म्हणजे ह्या दातापासून ह्या दाताचं अंतर 5.5 इंच आहे। 5.5 इंचापासून तुम्ही याला 33 इंचापर्यंत वाढवू शकता, म्हणजे जवळपास 2.25 फुटापर्यंत तुम्ही याला वाढवू शकता। यामध्ये मग अंतर किती होते जवळपास, तर मग 5.5 नंतर 6.5, 7, 8, 9, 11, 13, 16, 21 आणि 33। त्याचप्रकारे ह्या मशीनला तुम्ही पाहू शकता, ह्या मशीनच्या 2 दातामधलं अंतर हे 4 इंच आहे। जसं आपलं त्या मशीनचं 5.5 इंच होतं, यामध्ये 4 इंच आहे। ह्या दातापासून ह्या दाताचं अंतर 4 इंच आहे। 4 इंचापासून तुम्ही याला 5.5 इंच, 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 9 इंच, त्यानंतर 11, 13, 16, त्यानंतर याला 21, 32 आणि 33, याला त्याच्यापेक्षाही जास्त अंतर यामध्ये आपण दिलेलं आहे। तर आज आपण ह्या मशीनमध्ये जे आहे फल्लीचं आपण यामध्ये पाहणार आहोत, म्हणजे भुईमुग कसं लागवड होते, भुईमुगाची लागवड कशी होते हे आपण यामध्ये आता पाहणार आहोत।
तुम्ही इथे पाहू शकता की बरोबर एक एक दाणा तुम्हाला इथे दिसत आहे पडलेला आणि व्यवस्थित अंतरावर आहे. म्हणजे आपण ज्या अंतरावर ठेवलं होतं 5.5 इंचावर इथे एक एक दाणा आहे. तर यामुळे काय होते की तुमच्या पिकाची लागवड चांगल्या प्रकारे होते आणि योग्य अंतरावर बियाणं पडल्याच्यानं तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते. तर मंडळी, आपण आता पाहिलेलं आहे फल्ली पिकाबद्दल आपण सांगितलेलं आहे की मशीनमध्ये फल्ली पीक कसं लावता येते. तर योग्य अंतरावर योग्य बियाणं पडते आणि योग्य खोलीवर पडते, यामुळे तुमच्या उत्पादनात वाढ होते. तर याच्या व्यतिरिक्तही भरपूर शेतकरी आम्हाला विचारतात की यामध्ये पिकं कोणकोणते होते ह्या दोन्ही मशीनमध्ये. तर यामध्ये होते तूर, सोयाबीन, चना, त्यानंतर मका, कापूस, वाटाणा, राजमा, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, त्यानंतर तुमचा भुईमुग होतो, भात होते, भेंडी होते, घेवडा होतो, मेथी होते आणि सूर्यफूल. तर एवढे सारे पिकं यामध्ये होते. ठीक आहे. तर ह्या मशीनमध्ये किती पिकं होते हे पण आपण इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला जर मशीनबद्दल टेक्निकल माहिती पाहिजे असेल तर खाली तुम्ही व्हिडिओच्या कमेंट करू शकता, किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसत आहे आपला नंबर आहे 9588618516. या नंबरलाही तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता, किंवा आपली वेबसाईट आहे www.agripower.store. इथेही जाऊन तुम्ही जास्त माहिती अधिक माहिती घेऊ शकता. नमस्कार.